देता यावे हसू, निरभ्र अकलंकित, निरागस तान्ह्याच्या आनंदा इतके सहज कोवळे. देता यावे हात, निर्हेतुक आश्वासक, स्वतःला स्वतःचा आधार देण्या इतके स्वाभाविक मोकळे. देता यावे शब्द, अम्लान निसंशय, आयुष्याच्या पायापाशी जगणारे निरहंकार. देता यावे हृदय, अपार निरामय, दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार. अत्यंत तरल, संवेदनशील, संयत अभिव्यक्ती करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांचं नाव मराठी साहित्य परंपरेत आदरानं घेतलं जातं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात आजवर ज्या लेखिकांनी अध्यक्षपद भूषवलं त्या कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राज्याध्यक्ष या ओळीतलं 5वं नाव म्हणजे अरुणाताई ढेरे. यवतमाळमध्ये झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सर्वानुमते त्यांची निवड झाली. या निवडीमुळे एकूणच मराठी साहित्य क्षेत्राला सकारात्मक कलाटणी मिळाली. इतकंच नाही तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेलं भाषण सर्वसामान्यांबरोबरच अभ्यासकांनाही विचार प्रवृत्त करणारं ठरलं. हे संमेलन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांनी प्रवर्तित केलेलं संमेलन आहे. रानड्यांचे विचार आणि काळाला घडवण्याचं त्यांचं असाधारण कर्तृत्व यांचं फार अचूक मूल्यमापन बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं आणि स्वतःला रानडे स्कूलचा विद्यार्थी असं म्हणवणाऱ्या माझ्या वडिलांनी त्यांच्या संशोधनाच्या संदर्भात जे केलं तेच माझ्या परीने समजून घेत मी इथे आले आहे. केवळ मराठीच नाही तर जगभरातलं साहित्य आणि केवळ आजचंच नाही तर संस्कृतीच्या जन्माच्या आधीपासून आदिमांनी जन्माला घातलेलं मौखिक साहित्य आणि त्यातूनच हळूहळू पुढे आलेलं अभिजात साहित्य हा आमचा वारसा आहे, आमचं संचित आहे आणि त्याचा गौरव करणारा एक लहानसा मेळा म्हणजे आमचं साहित्य संमेलन आहे. त्या भाषणाने सर्वसामान्यांच्या साहित्य संमेलनाविषयी असणाऱ्या प्रश्नाला तर उत्तर दिलंच, पण साहित्यिक परंपरेची प्रगल्भ जाणीवही व्यक्त केली. 2 फेब्रुवारी 1957 या दिवशी पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. विख्यात संशोधक, लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या त्या थोरल्या कन्या. सुप्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे आणि लेखिका अनुवादक वर्षा गजेंद्र गडकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी. पुस्तकांनी भरलेल्या घरात वाढताना आई इंदुबाला आणि आत्या प्रमिला यांचं एकमेकींशी सौहार्दानं वागणं त्या अनुभवत होत्या. त्यातूनच त्यांचं रुजू तरीही खंबीर असं व्यक्तिमत्व घडत गेलं. सुशिक्षित सुसंस्कारित कुटुंबात आणि पुण्यातील वाडा संस्कृतीत गेलेलं बालपण, तिथले सणवार परंपरा, त्यानिमित्तानं गायली जाणारी गीतं कहाण्या अशा वातावरणात त्यांची जडणघडण झाली. वडिलांच्या अभ्यास आणि लेखनाच्या निमित्ताने नरहर कुरुंदकर, लक्ष्मण शास्त्री जोशी, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, ग दी माडगुळकर, बाभ बोरकर, पुभा भावे, व्यंकटेश माडगुळकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या साहित्य संस्कृतीविषयक चर्चा अरुणाताईंच्या कानावर पडत होत्या. त्यातूनच भाषेचे संस्कार होत गेले. सामाजिक साहित्यिक जाणीवा विस्तारत गेल्या. पुढील काळात इंदिरा संत, सुनीता देशपांडे, शांता शेळके यांच्यासारख्या थोर लेखिका, कवयित्री, विचारवंतांचा दीर्घकाळ सहवास अरुणाताईंना लाभला. या स्त्रियांनीही त्यांच्यावर माया केली, जीवाभावाची मैत्री देऊ केली. लहान वयातली अरुणाताईंची कवितेविषयीची जाणीव, संशोधन दृष्टी आणि साहित्यिक बुद्धिमत्ता याविषयी सुनीताबाई देशपांडे यांना विशेष कौतुक होतं आणि हे कौतुक त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे व्यक्तही केलं होतं.
आणीबाणी विरुद्ध लेखन आणि सत्याग्रह यामुळे अरुणाताईंनी तुरुंगवासही सोसला. त्यावेळी दुर्गाबाई भागवतांनी पत्र पाठवून त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं होतं. संशोधनासाठी वडिलांसोबत अरुणाताईंनी प्रवासही केले. या काळात त्यांनी आपल्या जिज्ञासू वृत्तीने भोवताल टिपला. साहजिकच पुढे लेखनात, अभ्यासात या सगळ्याचं प्रतिबिंब उमटलं. शालेय महाविद्यालयीन शिक्षण अरुणाताईंनी विशेष गुणवत्तेसह पूर्ण केलं. BA आणि MA सारख्या अभ्यासक्रमात त्यांनी सुवर्णपदकं आणि विविध पारितोषिकं मिळवली. टिळक विद्यापीठातल्या भारतीय विद्या पदविकेतही त्यांनी यशवंतराव चव्हाण पारितोषिक मिळवलं. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतला आणखी एक मानाचा तुरा म्हणजे त्यांचं प्रबंधलेखन. 1986 साली पुणे विद्यापीठात डॉक्टर भालचंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्योत्तर मराठी कथा कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास या विषयावर प्रबंधलेखन करून त्यांनी विद्यावाचस्पती पदवी मिळवली. याच प्रबंधावर पुढे काळोखाचे कवडसे हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. आदिबंधात्मक समीक्षा हा मराठी साहित्य समीक्षेच्या प्रांतातील नवा प्रवाह बळकट करण्यात डॉक्टर अरुणा ढेरे यांचं योगदान महत्त्वाचं आहे. आज संवेदनशील कवयित्री, लेखिका, अभ्यासू संशोधक, साक्षेपी संपादक, सर्जनशील अनुवादक आणि लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. या ओळखीमागे उर्वशी, मैत्रेयी, महाद्वार या लघुकादंबऱ्या, निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र हे कविता संग्रह, कृष्णकिनारा हा दीर्घकथा संग्रह, विस्मृतिचित्रे, विवेक आणि विद्रोह, डॉक्टर विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार ही संशोधनात्मक पुस्तकं अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. अरुणाताईंची सगळीच पुस्तकं ही वाचकप्रिय आहेत. अभ्यासक, समीक्षकांनीही त्यांच्या पुस्तकांची आवर्जून दखल घेतली आहे. यात कृष्णकिनारा आणि विस्मृतिचित्रे या त्यांच्या पुस्तकांचा विशेष उल्लेख करावा लागेल. कृष्णकिनारा हे पुस्तक सातत्याने वाचकप्रिय तर ठरलंच आहे. त्याचबरोबर हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये त्याचा अनुवादही झाला आहे. वृत्तपत्रातील सदर लेखनाच्या निमित्तानं सुरू झालेल्या विस्मृतिचित्रे या लेखमालेला नंतर पुस्तकाचं रूप लाभलं. या लेखांच्या निमित्ताने 19व्या शतकातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं काम करणाऱ्या पण विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांविषयी अरुणाताईंनी अतिशय सखोल असं संशोधन केलं. विविध भारतीय भाषांमधील लेखिकांच्या कथांचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद प्रतिष्ठेचा प्रश्न या नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला आहे. जर्मन कवयित्री उलरिकम द्रेसनरच्या निवडक कवितांच्या त्यांनी केलेल्या मराठी भावानुवादाचं साक्षीभावाने बघताना हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. लोकसाहित्य असो वा 19व्या शतकातील साहित्याचं संशोधन असो, स्त्रियांचं साहित्य आणि साहित्यातील स्त्री हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे असं लक्षात येतं. रूढार्थाने कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेली स्त्री लोकसाहित्याद्वारे आयुष्याविषयीची शहाणीव कशी व्यक्त करते हे अरुणाताई अतिशय अभ्यासपूर्वक विविध उदाहरणातून मांडत राहतात. अरुणाताईंच्या साहित्यातला स्त्रीवादी विचार हा निखळ माणूसपणाला स्पर्श करणारा आहे. त्याच माणूसपणाचं सोज्वळ दर्शनही अरुणाताईंच्या साहित्यात घडत राहतं आणि त्यांचं साहित्य एक वेगळीच उंची गाठतं आणि म्हणूनच वाचकप्रिय होतं. या वाचकप्रियतेतूनच त्यांच्या साहित्यावर आधारित रंगमंचीय आविष्कारही होत आहेत. जनी तिच्या डोईचा पदर खांद्यावरती आलेला, तिच्या डोईचा पदर खांद्यावरती आलेला, रुख्या केसांचा आंबाडा गाठ सुटून मोकळा. भर बाजारात आली जनी जुनेरे नेसून,
भर बाजारात आली जनी जोनेरे नेसून, माझ्या भोवतीची गर्दी तिला पाहते हसून. आले सणाना दगड शिव्या शिट्ट्यांचा कहर, आले सणाना दगड शिव्या शिट्ट्यांचा कहर, ओठ दातांखाली घेत तिने गिळिले जहर. सुख हसून सांडले हाती निखारे घेतले, सुख हसून सांडले हाती निखारे घेतले, तिने बाईपण एका विठू नामाशी तोलले. अगे जनाबाई माझे तुला ठाऊकेच नाही, अगे जनाबाई माझे तुला ठाऊकेच नाही, रुक्मिणीच्या शेजेवर विठू निजल आहे बाई. अशी एकटी तू उभी तुझा मोकळा पदर, अशी एकटी तू उभी तुझा मोकळा पदर, आणि नीज त्याची गाढ त्याचे बंद आहे दार, त्याचे बंद आहे दार. लहान मुलांचं भावविश्व रेखाटताना अरुणाताईंनी सुंदर जग हे, मामाचं घर, संस्कार कथामालेतील 3 पुस्तकं या साहित्याचं लेखन केलं आहे. सुंदर जग हे या बालकविता संग्रहाला NCERTचा सर्वोत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी, मानसन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाचं कवी केशवसूत पारितोषिक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कवी कुसुमाग्रज पारितोषिक, केसरी मराठा संस्थेचं साहित्य सम्राट नचिम केळकर पारितोषिक, आपटे वाचनालय इचलकरंजी यांचं इंदिरा संत पारितोषिक, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, डॉक्टर अनंत लापसेटवार पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचं का प्रियोळकर पारितोषिक, 2017चा झी मराठीचा उंच माझा झोका पुरस्कार हे त्यातीलच काही उल्लेखनीय सन्मान. डॉक्टर अरुणा ढेरे यांचं व्यक्तिमत्व रुजू आहे, मात्र ठाम आणि स्पष्ट विचार आणि भूमिकाही त्यांनी योग्य वेळी घेतली आहे. त्यामुळे विवेकसंपन्न लेखिका म्हणून त्यांचा उल्लेख करणं योग्य ठरेल.